नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत 2 सप्टेंबर ज्यांची जन्मतारीख आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व आणि येणारं वर्ष नेमकं त्यांना कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला ज्यांची जन्मतारीख 2 सप्टेंबर आहे त्या सर्वांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा. येणारं संपूर्ण वर्ष हे तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्तीचं ठरो हीच आमची सदिच्छा. व्यक्तिमत्वाबद्दल सांगायचं झालं तर अतिशय सुंदर अशा प्रकारचं यांचं व्यक्तिमत्व असतं. लोभसवान असतं. यांचं राहणीमान सुव्यवस्थित नीटनेटकं आणि टापटीप असतं. इतरांपेक्षा व्यवस्थित राहावं, इतरांपेक्षा उठून दिसावं, ब्रँडेड कपडे घालावे, आधुनिक फॅशनकडे यांचा ओढा थोडा जास्त दिसून येतो. फॅशनचा सेन्स सुद्धा यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचा असतो. म्हणजे स्वतःला इतरांसमोर कसं वावरावं, कसं ठेवावं याची जाण ह्यांना खूप चांगल्या प्रकारची असते. त्याचप्रमाणे यांची वाणी सुद्धा तशी चांगली असते. परंतु सत्यवाणी असते. जे काय असेल ते समोरासमोर बोलते, मात्र शब्द मात्र चांगले वापरतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठलीही गोष्ट करायची असेल तर त्याकरता आवश्यक असणारा उत्साह यांच्याकडे जबरदस्त दिसून येतो. खरं पाहायचं झालं तर यांची जी स्वप्न असतात ही स्वप्न खूप मोठी असतात आणि ती पूर्ण करण्याकरता संपूर्णपणे संघर्ष करण्याची तयारी, ताकद यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतं. संपूर्ण समर्पणाचा भाव यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचा दिसून येतो. गोल ओरिएंटेशन खूप चांगलं असतं. महत्वाकांक्षा खूप मोठी असते. एखादी गोष्ट मनात घेतली तर ती कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करून दाखवण्याची तयारी यांच्यामध्ये खूप चांगली असते. मग त्याकरता ते कुणालाही घाबरत नाही, ना कुठल्या परिस्थितीला, ना कुठल्या व्यक्तीला. हा भाग यांच्यामध्ये खूपच चांगल्या प्रकारे दिसून येतो. त्यामुळेच या व्यक्ती ज्या आहेत ह्या, जरी तुम्हाला यांचं व्यक्तिमत्व वरकरणी साधं सिंपल वाटत असलं तरी पण जीवनामध्ये खूप मोठी मजल मारू शकतात आणि ते पूर्ण सुद्धा करून दाखवतात. याचप्रमाणे या ज्या व्यक्ती असतात कोणाच्या अधिपत्याखाली राहणं यांना सहसा पसंत नसतं किंवा कोणामुळे या व्यक्ती पुढे गेल्या हेही त्यांना ऐकणं तसं पसंत नसतं. स्वतःच्या हिमतीवरती, स्वतःच्या बाहुबलावरती पुढे जाण्याची जी अभिलाषा असते ती यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येते. एकंदरीत हे जे व्यक्तिमत्व असतं ते स्वतःची ओळख तयार करतं आणि करिअरच्या बाबतीमध्ये सुद्धा स्वतःचा जो धंदा आहे, स्वतःचा बिझनेस आहे तो करण्याकडे त्यांचा कल राहतो. कोणाच्या अंडर काम करणं यांना आवडत नाही. खास करून नोकरी करणं यांना आवडत नाही. जरी नोकरीत असले तरी त्यांना फ्रीडम हवं असतं, स्वातंत्र्य हवं असतं आणि नोकरी जरी असेल तरी उच्च स्तरावरती नोकरी ते करतात. लीडरशिप क्वालिटी मुळातच यांच्यामध्ये असते. म्हणजे ज्या गोष्टी इतरांना जमत नाही त्या स्वतः करून दाखवणं हा भाग यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचा असतो. टेक्निकल नॉलेज यांच्यामध्ये खूप चांगलं असतं. लोकांबरोबर कसं वागावं, लोकांना एकत्रितपणे कसं आणावं, लोकांना मोटिवेट नेमकं कशा प्रकारचं करावं, याचप्रमाणे लोकांमधले जे चांगले गुण आहेत ते एकत्र करून त्याकरवी लोकांकरवी ज्या गोष्टी आहेत त्या घडून आणाव्यात हा भाग यांच्यामध्ये खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येतो. आणि यांच्यामध्ये सेल्फ रिस्पेक्ट सुद्धा खूप चांगला असतो. आत्मसन्मान राखणं आणि इतरांचा सुद्धा सन्मान करणं हा भाग यांच्यामध्ये खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येतो. त्यामुळे करिअरच्या बाबतीत या व्यक्ती स्वतःच्या हिमतीवरती पुढे जातात आणि खूप मोठा पल्ला गाठू शकतात. या व्यक्तींच्या संदर्भात दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या व्यक्ती दुसऱ्यांना अतिशय मान सन्मानाने वागवणाऱ्या असतात. ही गोष्ट खूप चांगली असते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन यांचा सतत तुम्हाला सकारात्मक दिसून येईल. म्हणजे बघू, करू किंवा रडत बसणं, आपल्याकडे नाही या संदर्भात जास्त विचार करणं हा भाग यांच्यामध्ये तसा दिसून येत नाही. हा भाग खूप चांगला असतो आणि याच्यामागे कारणं घरच्यांची असतात. म्हणजे घरच्या लोकांचा पगडा यांच्यावरती खूप चांगल्या प्रकारचा दिसून येतो. संस्कार खूप चांगल्या प्रकारचे दिसून येतात. यांच्याकडे खास करून मातेकडे ओढा यांचा जास्त असतो किंवा मातेचा प्रभाव यांच्यामध्ये थोडा जास्त दिसून येतो. यांचे जे वडील असतात ते समाजामधील एक महत्त्वपूर्ण किंवा प्रसिद्ध असं व्यक्तिमत्व असतं. त्यांचं वजन खूप चांगलं असतं आणि त्यांचं अनुकरण बहुधा हे या व्यक्ती करत असतात. तर एकंदरीत सांगायचं झालं तर या ज्या व्यक्ती आहेत म्हणजे ज्यांची जन्मतारीख 2 सप्टेंबर आहे त्या व्यक्तींच्या संदर्भामध्ये संपूर्ण असं व्यक्तिमत्व यांच्यामध्ये दिसून येतं. फक्त 2-3 गोष्टी आहेत त्याच्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. महिलांच्या संदर्भात स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले त्रास, महिलाच्या संदर्भातले त्रास किंवा विवाहानंतर संततीच्या संदर्भात कन्सिव्ह करण्याला थोडे त्रास होणं हा प्रकार त्यांच्यामध्ये दिसून येतो. त्यामुळे आरोग्याकडे त्यांनी लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. पुरुषांच्या बाबतीमध्ये थोडंसं हट्टीपणा म्हणतो की स्वतःच्या मतावर ठाम राहणं, आपल्या मताशी तडजोड न करणं हा भाग त्यांच्या वैयक्तिक नातेसंबंधामध्ये त्यांना त्रासदायक होऊ शकतो आणि बऱ्याच प्रमाणात होतो सुद्धा. मात्र करिअरच्या बाबतीत हा जो त्यांचा गुण आहे तो त्यांना खूप उपयोगी पडतो. या बाबतीमध्ये रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये यांना थोडे या संदर्भात त्रास होण्याची शक्यता असते हट्टीपणामुळे. त्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. मात्र अगदी मोकळं ठाकलं आणि पारदर्शी अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व दिसून येतं. येणारं संपूर्ण वर्ष खास करून तुमचं जे काय कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण बदल घडून येतील की जे सकारात्मक असतील. कार्यक्षेत्राच्या संदर्भात महत्त्वपूर्ण संधी तुम्हाला मिळू शकतील. जरूर त्यावर काम करा. याचप्रमाणे थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. जर तुम्हाला कुठल्या व्याधी आधीपासूनच असेल त्या संदर्भातील लक्षणं तुम्हाला दिसून येतील. याचप्रमाणे या संपूर्ण
वर्षामध्ये म्हणजे जवळजवळ एप्रिल 2025 पर्यंतच्या कालावधीमध्ये तुम्हाला नवनवीन संधी मिळू शकतील, काही महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट होऊ शकतील. एकंदरीत हा जो कालावधी तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं 2 सप्टेंबर ज्यांची जन्मतारीख आहे, त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व आणि येणारं वर्ष कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.